My dear students, I welcome you to the lecture of English literature. In this lecture, we are going to discuss about Marxist literary theory and criticism part 4. In this part 4, we will continue with the Marxist approaches. Despite the plurality of approaches offered by critics and theorists who employ the label Marxist, and there are many, as we shall see, without the conviction that economic and historical relations shape on some level and in some form the nature of culture and its artistic products, the term Marxist loses meaning. आता कसं झालं आहे, प्लुरॅलिटी आलेली आहे. प्लुरॅलिटी म्हणजे विविध रूपं प्राप्त झालेली आहे, विविध दृष्टिकोन प्राप्त झाले आहे मार्क्सिझमचे. कारण जितके लोक जोडल्या जात आहेत मार्क्सिझमला तितके वेगवेगळे ॲप्रोचेस ते फॉर्म करत आहेत. आता काही क्रिटिक्स आहेत, त्यांचं म्हणणं आहे की या प्रत्येक मार्क्सिझमच्या ॲप्रोचमध्ये विविधता आहे. आणि काही जे सैद्धांतिक लोक आहेत ज्यांनी या सिद्धांतावर अभ्यास केलेला आहे, त्यांचं म्हणणं आहे की याला आपण मार्क्सिस्ट नावाचं लेबल लावू. म्हणजे हे लिखाण समाजवादावर आधारित असल्यामुळे आपण याला मार्क्सिस्ट म्हणूया. आणि असे अनेक लोक आहेत, आता आपल्याला दिसतील असे अनेक थिअरीजसुद्धा आहेत, असे अनेक विचारवंतसुद्धा दिसतील. आणि हे विचारवंत काय करतात कधी कधी मग की हे कन्व्हिक्शन नसतं, यांना कन्व्हिक्शन नसतं म्हणजे ठाम नसतात की बा आर्थिक आणि ऐतिहासिक संबंध एका पातळीवर काही स्वरूपात निर्माण होतात आणि संस्कृती आहे आपलं कल्चर जे आहे त्याचं स्वरूप आणि त्याचं कलात्मक निर्मिती जी आहे ही एका लेवलवर होते आणि यावर ते ठाम नसतात. कारण कलेची निर्मिती संस्कृतीमधूनच होईल. आपल्या संस्कृतीत जे आहे ते साहित्यात उमटेल आणि म्हणून मग या लोकांचं तसं कन्व्हिक्शन नाही आहे ना की कल्चरमधूनच साहित्य निर्माण होतं. आणि म्हणून मग मार्क्सिस्ट जे आहेत हे लेबल याचा अर्थच हरवला जातो. कारण मार्क्सिस्ट लोकांनाही मान्य नाही की कल्चरमधून आर्टिस्टिक प्रोडक्ट म्हणजे कलात्मक वस्तू निर्माण होते. आर्थिक आणि ऐतिहासिक संबंध हे एका विशिष्ट पातळीवर निर्माण होतात, हे त्यांना मंजूर नसल्यामुळे मग मार्क्सिस्ट आपोआपच त्याचा अर्थ गमावतो. म्हणजे मार्क्सिस्ट हा शब्द. ऑन द अदर हँड, फॉर रीडर्स इंटरेस्टेड इन लर्निंग हाऊ टू रीड लाईक अ मार्क्सिस्ट, द टास्क इज कॉम्प्लिकेटेड बिकॉज देर इज नो सिंगल अप्रोच ऑर प्रिसाईज मेथोडॉलॉजी टू गाईड द प्रोसेस. आता मार्क्सिस्ट लोक मान्य करत नाही कल्चरमधून ऐतिहासिक आणि आर्थिक संबंधाचा जन्म होतो, त्यामुळे मग मार्क्सिस्ट शब्दाला अर्थ उरत नाही. आणि उलटपक्षी जर पाहिलं तर काही वाचक आहेत त्यांना शिकायचं आहे की मार्क्सिस्ट लोकांसारखं कसं वाचायचं मार्क्सिस्ट अप्रोच ठेवून. तर अशा लोकांसाठी हे काम अजून कठीण होतं. कारण असा कोणताही सिंगल अप्रोच नाही, असा कोणताही दृष्टिकोन नाही किंवा असं कोणतीही निसंदिग्ध विचार पद्धती नाही की जी या प्रक्रियेला मदत करेल की एक मार्क्सिस्ट कसा वाचेल. Put simply, the Marxist approach to literature and culture links creative works to society in various ways. साध्या शब्दात मांडायचं झालं तर मार्क्सिस्ट हा दृष्टिकोन जो आहे साहित्य संबंधित आणि संस्कृती संबंधी, तर याची लिंक जोडतो तो साहित्यात आणि संस्कृतीत. आणि ही लिंक कुठे जोडल्या जाते मग की समाजात जे काही एकदम क्रिएटिव्ह वर्क होत आहे, निर्माणात्मक जे काही कार्य होत आहे ते विविध पद्धतीने मग जोडल्या जातं. Society is key because Marxists look at works of literature not as merely works of genius but rather as a product of collective social conditions. सोसायटी म्हणजे सामाजिक चाबी आहे. कारण मार्क्सिस्ट लोक काय करतात, त्या साहित्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतात की फक्त जिनियस वर्क म्हणूनच नाही, तर त्यांचं म्हणणं असतं की हे प्रॉडक्ट आहे कशाचं, कलेक्टिव्ह आणि सोशल कंडिशनचं, म्हणजे सामूहिक आणि सामाजिक परिस्थितीचं हे एक प्रोडक्ट आहे, एक उत्पादन आहे. म्हणजे ते लिटरेचरला तेवढी व्हॅल्यू देतात. मार्क्सिझम अनकव्हर्स रिलेशन्स बिटवीन कल्चरल एक्सप्रेशन अँड मोड्स ऑफ लाईफ शेप्ड बाय कन्फ्लिक्ट्स दॅट ऑपरेट इन सोसायटीज डिवायडेड सोशली अँड इकॉनॉमिकली बाय क्लासेस. आता मार्क्सिस्ट काय करतात, जे संबंध आहेत सांस्कृतिक अभिव्यक्तीत आणि आपल्या जीवन पद्धतीत, तर याचं नातं ते आपल्यासमोर उघड करतात
आणि सांगतात की यात संघर्ष होणारच आहे, जगताना, संस्कृती अभिव्यक्ती होताना, आणि हे तुमच्या समाजात चालू राहणार आहे. आणि समाजात काय होतं मग, हे चालू राहिल्यामुळं तुमचा समाज विभाजित होतो. एक कसा, सामाजिक दृष्टीने, आणि दुसरा आर्थिक दृष्टीने, आणि याचं वर्गात विभाजन होतं. मी आधीच सांगितलं तुम्हाला, मध्यमवर्गीय असतो, उच्च मध्यमवर्गीय असतो, उच्चवर्गीय असतो, कनिष्ठ वर्गीय असतो. तर हे असे क्लासेस निर्माण होतात. Indeed, for Marxism, the use of the term society without attention to class divisions is an abstraction, since class divisions operate in all societies since the dissolution of communal tribal societies and the rise of agriculture and economic surpluses beyond mere subsistence. खऱ्या अर्थी पाहिलं तर मार्क्सिझम हा जो शब्द आहे, हा शब्द समाजाशी निगडीत आहे. म्हणजे मार्क्सिझमचे लोक समाजाचा अभ्यास करतात. आणि सोसायटी हा समाज जो शब्द आहे, यात वर्गविभाजनाकडे लक्ष दिल्या जात नाही. आणि हे वर्गविभाजन काय आहे की एक ॲब्स्ट्रॅक्शन आहे, म्हणजे अशी कल्पना आहे जी आपल्या विचारात हे आहे, आपल्या डोळ्यांना दिसत नाही, पण ती विचारात आपण सादर करतो. जसं उच्चवर्गीय, मध्यमवर्गीय, कनिष्ठवर्गीय. आणि हे जे वर्गविभाजन आहे हे सगळ्या समाजात आहे, कोणताच समाज हा सुटलेला नाही आहे. आणि केव्हापासून आहे, कम्युनल ट्राईब्स म्हणजे सामाजिक जातीबंधनं जेव्हा तुटली समाजातून, म्हणजे आदिवासी समाज प्रगत झाला तेव्हापासूनच आहे हे. आणि शेतीचा उदय झाला, आणि काय झालं, तुमच्या आर्थिक सुबत्ता आली, तुमच्याकडे भरपूर पीक यायला लागलं. आणि फक्त तुम्हाला नुसतं जगायचं नाही आहे, आता तर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगनी जगायचं आहे. नुसतं वरण भात भाजीपोळी खायची नाही आहे, तर तुम्हाला कार पाहिजे आहे, मोठे मोठे बंगले पाहिजे आहे, विमानात प्रवास करायचा आहे. आणि त्यामुळे मग ही सगळी क्लास डिव्हिजनची भानगड निर्माण झाली. अलॉंगसाईड ग्रेटर वेल्थ केम द राईज ऑफ पॅट्रियार्की. भरपूर संपत्ती आली, त्यासोबत काय आलं, पॅट्रियार्की. पॅट्रियार्की म्हणजे पितृसत्ताक पद्धत, जिथे पिता मुख्य आहे. क्लासेस विथ अँटॅगोनिस्टिक इंटरेस्ट. इथे काय झालं मग, वर्ग निर्माण झाले, आणि ज्यात एकमेकांना छेद देणारे इंटरेस्ट आले, विरोधाभासी. जसं श्रीमंत लोकांना गरिबांना कामावर ठेवायचं असतं आणि आपली श्रीमंती वाढवायची असते त्यांच्या कमाईतून. अँड द बिगिनिंग ऑफ स्टेट्स. देशाचा उदय झाला, राज्यांचा उदय झाला. अकॉर्डिंग टू फ्रेडरिक एंगल्स, बोरिंग फ्रॉम द अँथ्रोपॉलॉजिस्ट लुईस हेनरी मॉर्गन अँड अदर्स इन हिज वर्क द ओरिजिन ऑफ द फॅमिली, प्रायव्हेट प्रॉपर्टी अँड द स्टेट 1884. आणि मग फ्रेडरिक एंगल्सनी काय केलं, या गोष्टीचा संदर्भ दिला. आणि त्यांनी ती कुठून घेतला हा संदर्भ, ते एक मानववंशी शास्त्रज्ञ होते लुईस हेनरी मॉर्गन आणि इतर. आणि त्यांनी त्याच्या साहित्यात लिहिलं आहे फ्रेडरिक एंगल्सनी, म्हणजे कार्ल मार्क्सचा सोबती. त्या पुस्तकाचं नाव आहे द ओरिजिन ऑफ द फॅमिली, कुटुंबाचा उदय, प्रायव्हेट प्रॉपर्टी, खाजगी संपत्ती, अँड द स्टेट, आणि राज्य म्हणजेच देश. 1884 साली त्यांनी याबद्दल सगळं लिहिलं. पहिले फॅमिली, प्रायव्हेट प्रॉपर्टी, स्टेट, जो ट्रायबल कम्युनिटी होत्या तेव्हा हे काही अस्तित्वात नव्हतं, फक्त माणूस समाजात राहायचा. नंतर याचा उदय होत गेला. डिस्पाईट अन ऑबस्टेटेड ऑब्जेक्शन दॅट क्लेम्स मार्क्सिस्ट ब्लेम एव्हरीथिंग ऑन कॅपिटलिझम, मार्क्सिस्ट स्टेज दॅट फॉर्म्स ऑफ क्लास रूल predate capitalism and strive to understand multiple forms of class operation and their links to other kinds of operations such as racial, sexual, ethnic or gender-based limitations. आता सतत खूप ऑब्जेक्शन घेतली जातात कोणा मार्क्सिझमवर. तरीही आता मार्क्सिस्ट लोक काय क्लेम करतात, प्रत्येक गोष्ट त्यांचा दोष द्यायची असेल तर ते म्हणतात कॅपिटलिझम, भांडवलवादावरच दोष देतात ते. आणि त्यांचं म्हणणं आहे भांडवलवादामुळे सगळे प्रॉब्लेम आहेत. आणि मार्क्सिस्ट लोक अशा गोष्टीवर, अशा स्वरूपावर जोर देतात की ज्यात वर्ग जो आहे, म्हणजे मध्यमवर्गीय, उच्चवर्गीय, मध्यमवर्गीय आणि कनिष्ठवर्गीय, हे राज्य करतात. त्यातले राज्यकर्ते खरे कोण, तो उच्चवर्गीय म्हणजे श्रीमंत लोक. आणि यांनी काय केलं मग, आता क्लास रूल आणला, मग सामाजिक क्रांती झाली. तर सामाजिक क्रांती झाल्यामुळे मग सगळे कनिष्ठ मध्यमवर्गीय एकत्र आले आणि त्यांनी कॅपिटलिझमला नाश करायचा प्रयत्न केला, कॅपिटलिझमचा. आणि ते संघर्ष करत आहेत की क्लास ऑपरेशनचे खूप स्वरूप आहेत बा, दाबून ठेवतात हे लोक आपल्याला, म्हणजे आपल्या वर्गाला. जसं कारखानदार आहे, कमी पगारात त्यांच्याकडून काम करून घेतात आणि त्यांनी पगार वाढवून मागितला तर म्हणतात सोडून जा.
आणि बेकारी येईल त्यामुळे कामगार सोडून जाऊ शकत नाही. तर असे विविध प्रकारचे शोषण आहेत. जसं जमीनदार करतो, घाणखत करून घेतो, व्याजावर व्याज लावत जातो आणि मुद्दल कधी फिटत नाही. तर हे सुद्धा एक प्रकारचं ऑपरेशन म्हणजे शोषण झालं. आणि अँड देअर लिंक्स टू अदर काइंड्स ऑफ ऑपरेशन, आणि ह्याची मग ते लिंक जोडतात इतर प्रकारच्या शोषणाशी. जसं कोणतं शोषण आहे? रेशियल शोषण आहे, एखाद्या वंशाचं शोषण, सेक्स्युअल लैंगिक शोषण आहे, एथनिक एका विशिष्ट धर्मगटाचं, ऑर जेंडर बेस्ड लिमिटेशन्स, किंवा एखाद्या लिंगावर आधारित मर्यादेचा उपयोग करून ते शोषण करतात. This has produced Marxist studies and analyses which are both diverse and detailed. यामुळे काय झालं? मग मार्क्सिस्ट अभ्यासाचा जन्म झाला आणि विश्लेषण केलं गेलं दोन्हीचं. एक तर ते डायव्हर्सी आहे विश्लेषण, म्हणजे विविध आहे, आणि डिटेल्ड आहे, एकदम तपशीलवार आहे. टू साईट अन एक्झाम्पल, जर त्याचं उदाहरणच द्यायचं झालं तर द हॉरर्स ऑफ स्लेव्हरी अँड इम्पेरियल कॉन्क्वेस्ट इन एन्शंट रोम श्युअरली अफेक्ट द लिटरेचर अँड आर्ट ऑफ दॅट टाईम in ways that are instructive to consider and compare with regard to contemporary forms of operation. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर त्या काळात भयानकता होती गुलामीची, आणि सगळ्या राज्यकर्त्यांनी प्राचीन रोम जिंकून घेतला होता. मग नवीन राज्यकर्ते आले, त्यामुळे काय झालं? नवीन राज्यकर्त्यांनी पूर्ण जुन्या साहित्यावर खूप प्रभाव टाकला, त्या काळच्या कलेवरही खूप प्रभाव टाकला. त्यांनी जुनं सगळं मोडीत काढलं आणि स्वतःचं नवीन निर्माण करायचा प्रयत्न केला. आणि अशा पद्धतीने केला की आपल्याला समजून येतं की आपण याचा अभ्यास केला पाहिजे. आणि आपण तुलना करतो की त्या काळी कंटेम्पररी फॉर्म्स ऑफ ऑपरेशन, त्या काळी शोषणाचे कोणते मार्ग होते बा, कोणत्या प्रकारे शोषण केले जायचं, राजा त्याच्या गुलामांना कसा त्रास द्यायचा. तर आपण याचा अभ्यास करतो आणि नवीन पद्धतीचा अभ्यास करतो, याची तुलना करतो, या दोघात काय फरक आहे. आणि हा अभ्यास केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की मार्क्सिझम जे म्हणतात की सगळे समान तत्वावर यायला पाहिजे, नो बडी इज ग्रेटर, ऑल आर इक्वल. मग आपला या तत्वावर विश्वास बसायला लागतो जेव्हा आपण इतर शोषण बघतो. दिस इज ऑल अबाउट पार्ट 4 ऑफ मार्क्सिस्ट लिटररी थिअरी अँड क्रिटिसिझम. थँक यू व्हेरी मच.